सावळीमध्ये मुरुम प्रकरणावरून खळबळ, चौकशीचा नुसता फार्स, जप्त केलेल्या ट्रॉली सोडल्याचा आरोप। मिरज तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खाजगी जागेतील मुरुम टाकण्यात आल्याच्या प्रकारामुळे परिसरात वाद निर्माण झाला आहे। खड्डे बुजवण्याला कोणताही विरोध नसला तरी परवानगी न घेता खाजगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली। तक्रारीनंतर सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली। यावेळी पत्रकारही घटनास्थळी पोहोचले होते, मात्र सर्कल अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। सुरुवातीला पंचनाम्याची प्रत ही तक्रारदार आणि पत्रकारांना देण्यात येईल असे सांगण्यात आले। दरम्यान काही मध्यस्थांनी तक्रारदार आणि पत्रकार यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्याची विनंती केल्याचेही सांगितले जात आहे। यावेळी मुरुम वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र काही अंतर गेल्यानंतर संबंधित ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा दावा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एवढेच नव्हे तर ट्रॉलीतील उर्वरित मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आल्याचेही सांगितले जात आहे। जर खाजगी जागेतील मुरुम चांगल्या हेतूने आणि सार्वजनिक हितासाठी खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येत होता तर मग इतकी संशयास्पद चौकशी आणि पंचनाम्याची प्रक्रिया का राबवण्यात आली असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात नेमके कोणाच्या दबावाखाली कारवाई झाली, जप्त केलेली वाहने का सोडण्यात आली आणि चौकशीचा हा केवळ फार्स होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वरील वृत्त हे स्थानिकांकडून करण्यात आलेले आरोप आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आले आहे। संबंधित अधिकारी किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल।